नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश। सध्या पाताळेश्वर देवस्थान येथून या ठिकाणी कावड यात्रा निघालेली आहे आणि ही कावड यात्रा श्रावण महिन्यात या कावड यात्रेला अधिक महत्त्व दिले जाते आणि ही यात्रा दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा रामराज्य समिती यांनी काढलेली आहे आणि याच रामराज्य समितीचे काढली असता आपण बघू शकतो की ही जी कावड यात्रा आहे ही पूर्णपणे कावड यात्रा पाताळेश्वर मंदिरात म्हणजे देवस्थान इथून निघालेली आहे आणि सध्या आपण अमरावती रोडवर आहे आणि अमरावती रोडवर असतानाच याच रामराज्य समितीचे अध्यक्ष आपल्यासोबत बच्चू वानरे आहे। जसे की ते राजकीय शैक्षणिक अनेक धार्मिक कार्यक्रमात आणि समाजसेवकमध्ये तत्पर राहतात, तर त्यांच्यापासून आपण जाणून घेऊ नेमकं तुम्ही या कावड यात्रेचे अध्यक्ष आहे। अध्यक्षांना त्यांनी काय सांगाल? ही जी कावड यात्रा आहे आपले विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सकल हिंदू समाज, महाकाल ग्रुप यांच्यातर्फे आयोजित आहे। यामध्ये रामराज्य कावड यात्रा समितीतर्फे ही भव्य दिव्य कावड यात्रा आयोजित केलेली आहे। दरवर्षी या कावड यात्रेचे आयोजन होते। यावर्षी सुद्धा भव्य दिव्य स्वरूपात कावड यात्रेचे रामराज्य कावड यात्रा समितीतर्फे उत्सव समितीतर्फे कावड यात्रा काढण्यात आली आहे। ही कावड यात्रा सकाळी पाताळेश्वर महादेव देवस्थान इथून निघालेली आहे आणि आता चांदूर रेल्वे शहरामध्ये मार्गक्रमण करत आहे। चांदूर रेल्वे शहरातून मार्गक्रमण करून ते चंद्रभागेश्वर महादेव देवस्थान येथे त्याचा जलाभिषेक होणार आहे। यामध्ये मोठ्या उत्साहानं शिवभक्त मोठा हिंदू बांधव मोठ्या उत्साहाने या कावड यात्रेमध्ये आहे। यामध्ये शंकरजी महाराजाची प्रतिकृती तसेच रामाची मोठे भव्य मूर्ती तसेच शिवाजी महाराजांची झाकी यामध्ये काढलेली आहे। तसेच सर्व कावडी शिवभक्त या यात्रेमध्ये सहभागी झाले आहे। सर्व शिवभक्त पायदळ या यात्रेमध्ये चालत आहे। एवढा उन्हाचा चटका असताना सुद्धा पाय जळत असताना सुद्धा ते पायदळ चालत आहे आणि हे सर्व भव्य दिव्य आयोजन दरवर्षी आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे हिंदू संस्कृती परंपरेमध्ये जे आपण धार्मिक कार्यक्रम करतो त्यामध्ये सर्वात मोठा कार्यक्रम हा कावड यात्रेचा कार्यक्रम असते। हा विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, महाकाल ग्रुप तर्फे आयोजित केलेला आहे। दरवर्षी आम्ही अशाच प्रकारे भव्य दिव्य स्वरूपात या कावड यात्रेचं आम्ही आयोजन करू। नक्कीच या कावड यात्रेचे असे भव्य दिव्य स्वरूपात आयोजन करून ही कावड यात्रा सध्या अमरावती रोडवर आलेली आहे आणि आता शहरात या प्रस्थान होणार आहे। तर बघत रहा MB न्यूज। MB न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि विविध बातम्या आपल्यासाठी www.mbnews365.com
आहे